नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई महानगरपालिकेत केलेल्या घोटाळ्यांची उत्तरं जनतेला द्यावीच लागतील. मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेवर शरसंधान. मुंबईत केवळ शिवसैनिकच काम करतात, मात्र श्रेयाचा वाटा घ्यायला भाजपा पुढे. उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला. संघर्ष विकोपाला जाऊ नये, केवळ सत्ता उपभोगण्यासाठी सरकारमध्ये सेना भाजपा एकत्र. शरद पवार यांची खरमरी टीका. मुंबईच्या बकालावस्थेला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा आरोप. उत्तराखंडच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या, पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रचार शिगेला. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. 2 जवान शहीद, 1 नागरिकाचाही मृत्यू. दृष्टिबाधितांसाठीच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून सलग दुसऱ्यांदा भारतानं पटकावलं विजेतेपद. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत. बांगलादेशसमोर 460 धावांचं आव्हान. आर अश्विनचा वेगवान बळींचा विक्रम. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई महानगरपालिकेत अनेक विकास कामांसाठी वारंवार पैसे दिले गेले, मात्र 2006 ते 2017 या काळात कुठलीही विकास कामं झाली नाही, मात्र पैसे खर्च झाले. या घोटाळ्यांची उत्तरं संबंधितांना द्यावीच लागतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अंधेरी इथं झालेल्या प्रचारसभेत म्हटलं आहे. शिवसेनेवर टीका करताना ज्या शक्तींविरुद्ध शिवसेना प्रमुख लढले, आज त्यांची साथ घेण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. नोटबंदीमुळे सामान्य माणूस दुखावला नाही, त्यांचा काळा पैसा बुडला, तेच टीका करत आहेत. शिवसेना कोणत्या रांगेत आहे हेच त्यांनी स्पष्ट करावं, असंही फडणवीस म्हणाले. मुंबईकरांच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. सांडपाणी प्रकल्प राबवून मुंबईतले समुद्रकिनारे स्वच्छ करू, गरिबांना घरं देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. कांदिवली इथंही मुख्यमंत्र्यांची सभा झाली. परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा झाल्या. गेल्या 2.5 वर्षात राज्य सरकारनं ग्रामीण भागात राबवलेल्या योजनांचा आढावा या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकरी, कष्टकरी माणूस नोटबंदीवर नाराज नाही, परंतु ज्या नेत्यांना काळा पैसा पचवता आला नाही ते नोटाबंदीच्या विरोधात बोलत आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 35 वर्षे जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात होत्या, आता आमच्या ताब्यात द्या, आम्ही विकास करू, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुंबईमध्ये केवळ शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात, मात्र श्रेय घ्यायला भाजपा पुढे असतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत गोरेगाव इथं घेतलेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. लक्षवेधी हल्ला सैनिकांनी केला, मात्र त्याचं श्रेय केंद्र सरकार आणि भाजपा घेतं, अशी टीका करत 23 फेब्रुवारीला खरा लक्षवेधी हल्ला काय असतो हे भाजपाला दाखवून देऊ, असंही ठाकरे म्हणाले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला, त्याचा मला त्रास झाला, मात्र संवेदनाहीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी काहीही फरक पडत नाही, असं सांगत नोटाबंदी करणाऱ्या भाजपाचीच बंदी करा, असं आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं. मुंबईला बदनाम करून विजय मिळवता येणार नाही, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार येणार नाही हे त्यांना माहिती आहे, म्हणून तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. महाराष्ट्रात सत्ता असूनही कर्जमाफी का करत नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. दिंडोशी या उपनगरातही उद्धव ठाकरे यांची आज प्रचार सभा झाली. ठाणे महानगरपालिकेत गेली 25 वर्ष सत्तेवर असलेल्यांनी शहराचं वाटोळं केलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. ठाण्यात घेतलेल्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. राज्यात रोज सेना भाजपमधला संघर्ष पाहायला मिळतो, मात्र इतके मतभेद असूनही दोघेही सत्तेत एकत्र का आहेत हे कळत नाही, असंही पवार म्हणाले. सेना गुंडांचा पक्ष असेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी त्याविरोधात कारवाई करावी, असं आव्हान पवारांनी दिलं. सेनेला सत्तेची ऊब बाहेर पडू देत नाही, अशी खरमरीत टीकाही पवार यांनी केली. दरम्यान शिवसेनेचे उपनेते आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी आज ठाण्यात शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. केंद्रात स्वतःच्या बळावर सत्ता आल्यानंतर भाजपाची भाषा आणि चाल बदलली असून त्यांनी 25 वर्षाच्या मैत्रीला लाथाडलं, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली. ठाण्यात सेनेची पाळंमुळं खोलवर रुजली असून ती उखडणं कदापि शक्य नाही, त्यामुळे यावेळीही शिवसेना ठाण्यात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास पोंक्षे यांनी व्यक्त केला. खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.
नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून 1400 कोटी रुपये प्राप्त झाल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं. बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत त्या आज बोलत होत्या. आष्टीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी आज सांगितलं. मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 42,000 कोटी रुपये दिले आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत येत्या 2022 पर्यंत सर्वांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी आज व्यक्त केला. मुंबईच्या दुरवस्थेला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा आरोप माजी वित्तमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. ते आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी धारावी इथं झालेल्या सभेत बोलत होते. मुंबई महानगरपालिकेचं बजेट 40,000 कोटी रुपये इतकं आहे, मात्र तरीही खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, अशुद्ध पाणी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतं. शिवसेना आणि भाजपानं महानगरपालिकेची लूट केली असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी यावेळी केला. 2016 या वर्षातला विमुद्रीकरण हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी आज केला. माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव या मागण्यांसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील असं काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात निमगाव इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेत ते आज बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे होते. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या 1,268 जागांसाठी 9,199 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यातल्या 15 जिल्हा परिषदांसाठी 4,278 तर 165 पंचायत समित्यांसाठी 7,693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यासाठी 16 फेब्रुवारीला मतदान होईल. मतमोजणी 23 फेब्रुवारीला होईल. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदांच्या 654 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उत्तराखंड इथं आजही प्रचारसभांना चांगलाच वेग आला असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तराखंड इथल्या पिथौरागड इथं सभा झाली. उत्तराखंडच्या विकासासाठी भाजपच सक्षम सरकार देऊ शकतं असं सांगत पंतप्रधानांनी भाजपाला निवडून देण्याचं आवाहन केलं. केंद्र सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असून सैनिकांच्या हितासाठी समान श्रेणी समान निवृत्ती वेतन लागू केलं आहे असंही मोदी म्हणाले. काँग्रेसनं लक्षवेधी हल्ल्यावर शंका उपस्थित करून सैनिकांचा अपमान केला आहे अशी टीका मोदी यांनी केली. गढवाल जिल्ह्यात श्रीनगर इथंही पंतप्रधानांची प्रचारसभा झाली. या निवडणुका उत्तराखंडचे भाग्य बदलण्यासाठी आहे. असा बदल घडल्यावर भाजप सरकार राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देईल असं आश्वासन मोदी यांनी या सभेत दिलं. दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हरिद्वार जिल्ह्यातल्या भगवानपूर मतदारसंघात रोड शो केला. उत्तर प्रदेशातही आज महत्त्वाच्या प्रचारसभा झाल्या. बदायूं इथं झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांवर टीका करताना मोदी यांनी मन की बात न करता काम की बात करावी अशी टिप्पणी केली. बसपा नेत्या मायावती यांची सीतापूर इथं आज सभा झाली. अल्पसंख्य समुदायानं समाजवादी पार्टीच्या आश्वासनांना भुलू नये असं मायावती म्हणाल्या. निवडणूक पूर्व चाचण्यांचे निकाल खोटे ठरतील आणि बसपाच बहुमत मिळवेल असा विश्वासही मायावती यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्याचवेळी लष्कराचे 2 जवानही शहीद झाले. एका नागरिकाचाही चकमकीदरम्यान मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करानं कुलगाममधल्या फ्रेजन या भागाला वेढा दिला. त्यानंतर झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले तर 3 दहशतवादी गंभीररित्या जखमी झाले, मात्र ते पळून गेले. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. दरम्यान कुलगाममधल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या शेकडो जणांच्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधराच्या नळकांड्या फोडल्या तसंच हवेत गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी प्रतिबंधक कुंपण तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला आज पहाटे अटक करण्यात आली.
समाजातल्या दारिद्र्य निर्मूलनासाठी समाजसेवी संस्थांनी एकत्रित येऊन पुढाकार घ्यायला पाहिजे असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सेवा गौरव पुरस्कारांचं बालगंधर्व रंगमंदिरात आज वितरण करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारवर टीका करणं योग्य नसून त्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे असंही त्या म्हणाल्या. उद्योजक अरुण फिरोदिया, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर के.एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्यासह इतर 8 जणांना सेवा गौरव पुरस्कारानं प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. याशिवाय लायन्स शताब्दी जीवन गौरव, लायन्स लाईफटाईम अचिव्हमेंट आणि लायन्स सेंटिनियल लाईफटाईम या पुरस्कारानेही विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना आज गौरवण्यात आलं. नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे आज रन फॉर पीस हे घोषवाक्य घेऊन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 21 किलोमीटर मॅरेथॉनच्या पुरुष गटात रणजित पटेलनं प्रथम क्रमांक पटकावला, तर 21 किलोमीटर मॅरेथॉनच्या महिला विभागात संजीवनी जाधवनं प्रथम क्रमांक पटकावला. तर 36 ते 45 या महिला वयोगटात शोभा देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नाशिकची सावरपाडा एक्सप्रेस आणि ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होती. विविध वयोगटात झालेल्या स्पर्धेची सुरुवात अनंत कान्हेरे मैदानापासून सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास झाली. 1500पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. नाशिकचे पोलीस आयुक्त सी.पी. सिंघव यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला आज सुरुवात झाली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या हिरानंदानी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आज पुरुष गटात 21 किलोमीटरचं अंतर 1 तास 8 मिनिटं आणि 22 सेकंदात पार करत बुगाता शिनू यानं पहिला क्रमांक पटकावला. तर महिला गटात साईगीता नाईकनं हे अंतर 1 तास 19 मिनिटं 24 सेकंदात पार करून पहिला क्रमांक पटकावला आहे. पुरुष गटात ए.व्ही. बालियाप्पा यानं दुसरा, तर दीपक कुंभार यानं तिसरा क्रमांक पटकावला असून महिला गटात किरण सहदेवनं दुसरा, तर मोनिका राऊतनं तिसरा क्रमांक पटकावला. एकूण 6 गटात झालेल्या या स्पर्धेत 11,000 स्पर्धक सहभागी झाले होते. दृष्टिबाधितांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरलं. बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या आजच्या अंतिम सामन्यात भारतानं हा विजय मिळवला. नाणेफेक जिंकत भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं 9 बाद 197 धावा केल्या. विजयासाठी 198 धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली आणि 18 षटकातच पाकिस्तानला दिलेलं आव्हान भारतानं सहजच पूर्ण केलं. अवघ्या एका धावेनं शतक हुरकलेला जयप्रकाश हा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला 43 धावा करणाऱ्या अजय रेड्डीनंही तितकीच मोलाची साथ दिली. आजच्या विजयामुळे भारतानं दृष्टिबाधितांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कायम राखलं आणि विशेष म्हणजे याआधीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करत तुम्ही मिळवलेल्या विजयाबद्दल देशाला तुमचा अभिमान असल्याचं ट्विट केलं आहे. रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशानंतर दृष्टिबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजयानं भारताच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असं केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. वळूया कसोटी क्रिकेटकडे. हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर विजयासाठी 460 धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा खेळ 6 बाद 322 धावांवरून पुढे सुरू झाला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक मारामुळे उपहारापूर्वीच बांगलादेशचा पहिला डाव 388 धावातच आटपला. बांगलादेशकडून मुश्फिकर रहीमनं सर्वाधिक म्हणजे 127 धावा केल्या, तर त्याला शाकिब अल हसन यानं 82 आणि मेहदी हसन मिराजनं 51 धावाकडून चांगली साथ दिली. पहिल्या डावात उमेश यादवनं 3 तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 गडी बाद केले. 300 धावांची आघाडी घेत बांगलादेशला फॉलोऑन न देता भारतानं दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि 4 बाद 159 धावांवर आपला दुसरा डावही घोषित केला. चेतेश्वर पुजारानं 54 आणि कर्णधार विराट कोहलीनं 38 धावा केल्या. पहिल्या डावातील 300 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातल्या 159 धावांच्या जोरावर 460 धावांचं तगडं आव्हान भारतानं बांगलादेशला दिलं आहे. हे आव्हान पेलताना बांगलादेशच्या आज दिवसअखेर 3 बाद 103 धावा झाल्या होत्या. भारताचा फिरकीपटू आर अश्विननं आज बांगलादेशचे 2 खेळाडू बाद करत 45 कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक वेगानं 250 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज डेनिस लिली याचा 48 कसोटी सामन्यात 250 गडी बाद करण्याचा विक्रम अश्विननं आज मोडीत काढला. हवामान.
कोकणात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं कमी राहिलं, तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानही सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं. विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊसही झाला. आजही विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 16. नागपूर कमाल 31, किमान उपलब्ध नाही. पुणे 32-12. औरंगाबाद 31-16. नाशिक 31-9. कोल्हापूर 32-17. रत्नागिरी 31-17. सोलापूर 34-18. आणि अमरावती कमाल 30 तर किमान 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई महानगरपालिकेत केलेल्या घोटाळ्यांची उत्तरं जनतेला द्यावीच लागतील. मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेवर शरसंधान. मुंबईत केवळ शिवसैनिकच काम करतात, मात्र श्रेयाचा वाटा घ्यायला भाजपा पुढे. उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला. संघर्ष विकोपाला जाऊ नये, केवळ सत्ता उपभोगण्यासाठी सरकारमध्ये सेना भाजपा एकत्र. शरद पवार यांची खरमरीत टीका. मुंबईच्या बकालावस्थेला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा आरोप. उत्तराखंडच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या, पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रचार शिगेला. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. 2 जवान शहीद, एका नागरिकाचाही मृत्यू. दृष्टिबाधितांसाठीच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून सलग दुसऱ्यांदा भारतानं पटकावलं विजेतेपद. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत. बांगलादेशसमोर 460 धावांचं आव्हान. आर अश्विनचा वेगवान बळींचा विक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.